प्रश्न क्रमांक 51. एका संख्येची 33% किंमत जर 0.33 असेल तर ती संख्या कोणती पहा. एका संख्येची म्हणजे माहित नाही ती संख्या आपण x पकडू. एका संख्येची 33% म्हणजे होती भागेला 100. हे जर का 0.33 असेल तर ती संख्या कोणती, म्हणजे ती संख्या म्हणजे एक संख्या काढायची आहे. मग आता x जसच्या तसा हा इकडे भागाकार तिकडे त्यांना गुणा करा. 0.33 गुणिला 100 भागेला किती होणार 33. इथं वरती 2 घरानंतर पॉईंट आहे, तर पॉईंट काढायसाठी मला वरचे 2 घरानंतर पॉईंट काढायसाठी खाली शून्य द्यायचा, म्हणजे 1 वर 2 शून्य. जर का 3 घरानंतर पॉईंट असतात तर वरच्या ऐवजी खाली 3 शून्य, 4 घरानंतर पॉईंट असतात वरच्या ऐवजी खाली शून्य, खाली पॉईंट असेल तर वर शून्य द्यायचे, वरचा पॉईंट असेल तर खाली शून्य द्यायचे. मग हा 100 कटला, 33 कटला, म्हणजे x बरोबर किती आला 1, म्हणजे पर्याय क्रमांक 3 1. क्रमांक 52. खाली दिलेल्या बेरजेच्या गणितात प्रश्नचिन्हाचा जागी कोणता अंक पहा. बेरजेचं चिन्ह आहे 5 2 5 8, त्यानंतर 1 प्रश्नार्थक चिन्ह 9, त्यानंतर 0 प्रश्नार्थक चिन्ह 8. आता ह्या प्रश्नार्थक चिन्हाची बेरीज दिली आहे. इथं प्रश्नार्थक चिन्ह 5 आणि 5, तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे तर 7 6 4 आणि 3. तर अशा प्रश्न आपल्याला पर्यायावरून सोडवा लागेल. तर पर्यायामधून जर का आपण पर्याय समजा आपण क्रमांक इथं 4 घेतो, पर्याय क्रमांक समजा 3 घेतो म्हटलं म्हणजे 4. जर का आपण सरळ सरळ जर इथं या ठिकाणी जर आपण 4 घेतो म्हटलं, इथं आपण 4 लिहू. इथं जर का 4 लिहितो म्हटलं, इथं 4, इथे सुद्धा काय येणार 4. त्याची बेरीज येते का पाहू आपण. 8 आणि 8 कितीतून आले 16, 16 9 कितीतून आले 25, 5 आजचे आले 2. ठीक आहे, 4 आणि 4 8 आणि 2 10, 15 ची 5 आजचा आला 1, 2 आणि 2 कितीतून 4, म्हणजे 455. म्हणजे आपण पर्यायामधून 4 जो घेतला तो काय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 4. 53. प्रश्न क्रमांक 53. जर आदित्यने 6/7 तासात एक काम पूर्ण केले, तनेने तेच काम 3/4 तासात पूर्ण केले, तर आदित्यने कामासाठी किती वेळ जास्त खर्च केला म्हणते. तर पहा, तर आदित्यने जे काम केलं ते केलं 6/7 तासात केलं, व तनयने तेच काम, हा तनय आहे, तनयने तेच काम 3/4 तासात केलं, तर याच्याविषयी किती कमी जास्त झालं म्हणते. म्हणजे दोघांचा काय काढला फरक, म्हणजे 6/7 वजा 3/4 याचा जर का फरक काढतो म्हटलं तर पहा 6 चौक किती 24, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 24 मधून 21 गेला 3 किती झाले 28, आणि 3/28 पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 3/28. पण एक बेकरीवाला समान आकाराचे 9 केक तयार करण्यासाठी 3.204 किलोग्राम साखरेचा वापर करतो. किती किलोग्राम, 3.204 किलोग्राम साखरेचा वापर करतो. तर प्रत्येक केकमध्ये साखरेचे वजन किती ग्राम असेल. तर साखरेचे तुम्हाला वजन किती ग्राम विचारलं. केक किती, आपली केकची संख्या किती आपल्याजवळ 9, आणि या 9 केकमध्ये त्याने एकूण किती टाकलं म्हणते साखर 3.204 ग्राम, आणि केक आहे आपल्याजवळ 9. तर मग काय करावं लागेल, मग आता किलोग्राम विचारलं ग्राममध्ये, त्या किलोग्रामचे ग्राममध्ये रूपांतर करण्यासाठी 3.204, मग 1000 ग्राम म्हणजे 1 किलोग्राममध्ये होणार 1000 जर का आपल्याला गुणा लागेल. मग 1000 जर का गुंतो म्हटलं, हा जर पॉईंट काढतो म्हटलं, वर तर 3 घरानंतर पॉईंट आहे, तर खाली सुद्धा काय येणार 1 वर 3 शून्य, 1000 कटले, म्हणजे आपले आता ग्राम किती होणार 3204 ग्राम होणार. आणि केक किती आहे टोटल 9, ह्या 3204 जर का 9 जर का भागतो म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 येते 356, म्हणजे प्रत्येक केकमध्ये साखरेचे प्रमाण किती आहे 356 ग्राम आहे. प्रश्न क्रमांक 55. प्रश्न क्रमांक 55 म्हणते जर x बरोबर -2 असेल तर राशीची किंमत काढा म्हणते. तर राशीची किंमत काढा म्हणते, तर इथं राशी दिली आपल्याला x - 3चा वर्ग कंसाचा वर्ग, इथं कंसात -3x वर्ग अधिक x - 5 बरोबर किती. ठीक आहे, आता अशा प्रकारे आपल्याला राशी दिली आहे. मग राशीची किंमत आपल्याला दिली x बरोबर -2, तर या ठिकाणी जिथं जिथं आपल्याला x दिसते तिथे आपल्याला काय ठेवावं लागेल -2 ठेवावं लागेल. मग -2 जर का ठेवतो म्हटलं, पहा आता हे जर का सोडवतो म्हटलं तर हे होऊन जाईल -2 आणि -3 हे होऊन जाईल कंस, आणि दिलेली संख्या काय भागाकारात आहे, म्हणजे -3 मायनसचा काय येणार 3, आणि x च्या जागेवर काय येणार, x च्या जागेवर -2, म्हणजे इथं कंसात काय येणार -2चा वर्ग अधिक हे x आहे म्हणून काय येणार -2चा वर्ग, इथे येणार 5 बरोबर किती. ठीक आहे, अशा प्रकारे वर्ग नाही म्हणजे अशा प्रकारे जर का मांडणी करतो म्हटलं तर इथं पहा, तर इथं 3 आणि 2 किती झाले 5 म्हणजे हे झाले 5चा वर्ग -5चा वर्ग भागेला इथं 2चा वर्ग किती होणार 4, 2चा वर्ग 4 येऊन 4 त्रिक किती आले 12. ठीक आहे, 4 त्रिक 2चा वर्ग 4 आणि 4 त्रिक किती होते 12, ना मायनस चिन्ह म्हणजे -12. ठीक आहे, इथं झाला -12, हा प्लस मायनस काय होणार -2, आणि हा येणार 5. 5चा वर्ग किती होणार 25, 5चा वर्ग किती होते 5चा वर्ग 25, मायनसचं चिन्ह जरी असेल पण वर्ग आहे म्हणजे 2 वेळा म्हणजे समवेळा आहे तर काय येणार 25. ठीक आहे, भागेल आता याची करायला लागेल बेरीज, 12 न 2 उन्हाळे 14, 14 आणि 5 उन्हाळे 19,
आणि मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस म्हणजे मायनसचा काय येणार 19 म्हणजे पर्याय क्रमांक आपला 4 -25/19. प्रश्न क्रमांक 56 एका शाळेत 1400 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 25% विद्यार्थी चष्मा परिधान करतात. चष्मा परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 207 मुली आहे, तर त्या शाळेत मुले आहेत, तर त्या शाळेत किती मुली चष्मा परिधान करतात? पहा, इथं विद्यार्थ्यांची संख्या टोटल एकूण विद्यार्थी म्हटलं तर 1400, त्यापैकी 25% विद्यार्थी चष्मा परिधान करतात. 25% जर का आपण काढतो म्हटलं 1400चे 25%, हा 0 0 कटला तर 25 चौक 100चे 0 आजचा आला 1, 25 1 25 आहे ना, 25 1 25, 25 आणि 10 गुणिले 35 म्हणजे 25% म्हणजे किती लोक आले 350. त्यापैकी 2/7 काय आहे मुले आहे. ह्या 350 याच्यापैकी मुलं किती आहे? मुलं आहे म्हणते 2/7. ठीक आहे, म्हणजे म्हणण्याचा अर्थ होते 7 पैकी 2 काय मुलं आहे, तर मुली किती असणार? मग 7 पैकी 2 आहे तर म्हणजे मुलीची संख्या असणार 7 पैकी 5. तर ह्या 350 पैकी मुली किती म्हणते? म्हणून 350 गुणिले 5/7, 7 5 35 आणि 5 5 25 म्हणजे मुलीची संख्या किती आहे? 250. म्हणजे पर्याय क्रमांक 4 250. 57 एका गटात पुरुष, महिला आणि मुले सामील आहेत. त्यापैकी 40% पुरुष आहेत. पुरुषांची संख्या म्हणते 40%. ठीक आहे, त्यापैकी महिला हे काय पुरुष आहे. ठीक आहे, महिलाची संख्या किती आहे? महिलाची संख्या म्हणते 35%. ठीक आहे, एकूण समजा व्यक्ती म्हटलं तर एकूण व्यक्ती राहणार नेहमी 100%. ह्या 100% पैकी 40% पुरुष आहे, 35% महिला आहे, म्हणजे 40 आणि 35 झाले 75. तो उर्वरित काय असणार? मुले असणार. मुले किती असणार? मग 25%. ठीक आहे, मग आता क्रमशः यांची किलोग्राम वजन दिलेले आहे. तर सरासरी क्रमशः वजन म्हणजे 40 पुरुषाचे सरासरी वजन किती आहे? 70 अधिक 35 पुरुषाचे किती आहे सरासरी वजन? 60 अधिक 25 मुलांचे किती आहे सरासरी वजन? 30. ठीक आहे, भागेला आता सरासरी पाहिजे म्हणून भागेला काय येणार? एकूण व्यक्ती किती येणार आपले? एकूण व्यक्ती किती आहे? 100%. म्हणजे एकूण व्यक्ती किती येणार? भागेला 100. याचा जर का गुणाकार करतो म्हटलं तर हे पहा, याचा जर का गुणाकार बेरीज करतो म्हटलं, याची बेरीज येणार 2800 अधिक 2100 अधिक 750 भागेला 100. याची बेरीज करून जर का 100 भागतो म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 56.5 येते. उत्तर पर्याय क्रमांक 1. 58 सरळ रूप द्या. तर कंसात 1/3 ची पॉवर -3 अधिक 1/5 ची पॉवर -4 अधिक 1/15 ची पॉवर -2 अशा प्रकारे आपल्याला दिलेला आहे. तर पहा, आता इथं कंसाच्या वर मायनस पॉवर दिलेला आहे, कंसाच्या वर मायनस पॉवर दिला, तर मायनसचा पॉवर आपल्याला काढायचा असेल तर काय होणार? इथं कंसातली संख्या अंशाची संख्या छेदात जाणार, छेदाची संख्या अंश होणार आणि त्यावेळेस मायनसचं चिन्ह निघून जाईल. जर का अंशाची संख्या छेदात, छेदाची संख्या अंशात जातो म्हणजे 3 वर जाणार, म्हणजे 3 वर जातो म्हटलं तर याचा मायनसचं चिन्ह निघून जाईल, म्हणजे तिथे 3 अधिक, मग आता 5 वरती गेला याचा मायनसचं चिन्ह म्हणजे इथे किती 4 अधिक 15 वरती गेला याचा सुद्धा मायनसचं चिन्ह निघून जाईल, म्हणजे किती 2. आता हे करतो म्हटलं तर 3चा घन किती होते? 27, 5चा 14 घात, 5 5 25, 25 5 125 आणि 125चा 14 घात होते 625. ठीक आहे, 15चा वर्ग किती होणार? 225. 15चा वर्ग होते 225. यांची सगळ्यांची जर का आपण बेरीज करतो म्हटलं तर पर्यायामधून जर का बेरीजचा जर विचार करतो म्हटलं पर्यायामध्ये बेरीज येते 877. म्हणजे पर्याय क्रमांक 2 877. 69 प्रश्न क्रमांक 59 6 क्रमावर प्राकृतिक संख्येची बेरीज 225 आहे, तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येची बेरीज किती म्हणते? पहा, आता याची बेसिक पहा, एकदम बेसिक सांगतो मी तुम्हाला. पहिले पहा, 6 क्रमांकात प्राकृतिक संख्या आपल्याला माहित नाही, तर पहिली क्रमांकात प्राकृतिक संख्या आपल्याला माहित नाही म्हणजे आपण समजून घेऊ प्राकृतिक संख्या तर x आहे. दुसरी म्हटलं तर काय होणार? x अधिक किती होणार? 1 आहे ना, x अधिक काय होणार? 1, कारण की प्राकृतिक संख्येत फरक कितीचा असते? नेहमी 1चा असते. पहिली माहित नाही, मग दुसरी 1 न वाढणार म्हणजे x अधिक 1, तर तिसरी होणार इथं अधिक x अधिक किती होणार? 2, चौथी होणार x अधिक 3, ठीक आहे, पाचवी होणार x अधिक 4 आणि सहावी होणार x अधिक 5 आणि याची बेरीज किती म्हणजे 225. जर हे सोडवतो म्हटलं तर x ची बेरीज 1 2 3 4 5 6 म्हणजे किती होणार? 6x अधिक अंकांची बेरीज करा, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14 आणि किती झाले? 15 बरोबर किती झाले? 225. तर 6x बरोबर हा 15 जर का काढतो म्हटलं किती होणार? 210. ठीक आहे, x बरोबर ठीक आहे 6 sin 3 18 उरून किती राहिले? 30 उरले 3 6 पंच 30 म्हणजे x बरोबर किती आला? 35. तर लहान व मोठी संख्येची बेरीज, मग इथं x बरोबर 35, मग जिथं जिथे x आहे तिथं 35 ठेवा, म्हणजे हे काय येणार? 35 35 आणि काय होणार? 36, हे 37 38 39 आणि 40, मग लहान व मोठी 40 आणि 35 किती होणार? 75. ठीक आहे, 75. पण
आता हे एवढ्या मोठे समजा 6 संख्या विचारत तुम्ही एक्स लिहू शकले, परंतु जर समजा 30, 40, 50 जर का संख्या विचाराल कसं करणार मग पहा. याचा जुगाड सांगतो. पहा जुगाड म्हणजे कसा, तर पहा दिलेली संख्या काय करायची, दिलेल्या संख्येची बेरीज भागेला काय होणार एकूण संख्या. मग बेरीज किती आपल्याजवळ 225 भागेला एकूण संख्या किती आहे 6. 225 जर का मी 6 भागतो म्हटलं तर किती येणार 37.5 येते. किती येते 37.5. मग आता 37.5 आता नैसर्गिक संख्या पाहिजे तर 37.5 पेक्षा अर्ध्यानं कमी म्हणजे किती येणार इथं 37. अर्ध्यानं जास्त म्हणजे किती येणार 38. 6 पाहिजे होत्या, 6 पैकी 2 संख्या भेटल्या, उरल्या किती 4. म्हणजे 2 पुढं प्लस होणार, 2 मागं मायनस होणार, म्हणजे इथे किती येणार 36, इथे किती येणार 35, पुढे किती होणार 39 आणि किती होणार 40. मोठी संख्या 40, लहान संख्या 35. दोघांची बेरीज करतो म्हणजे किती होणार 75. म्हणजे पर्याय क्रमांक 1 75. 60 पुढीलपैकी प्रश्न क्रमांक 60 पुढीलपैकी कोणत्या संख्येला 12ने निशेष भाग जातो. पहा आता 12 निशेष भाग जर द्यायचा आहे तर 12ची कसोटी काय म्हणते 3 आणि 4 भाग गेला पाहिजे. 3ची कसोटी काय म्हणते अंकांची बेरीज, 3ची कसोटीला अंकांच्या बेरजेला भाग गेला पाहिजे. आणि 4ची कसोटी काय म्हणते शेवटचे 2 अंक, शेवटचे 2 अंकले भाग गेला पाहिजे किंवा शेवटी 2 किती पाहिजे 0 पाहिजे. तर याचमध्ये जर का आपण विचार करतो म्हटलं तर पहा इथं शेवटी 28 आहे, 28ला 4 भाग जाते ठीक आहे. इथं 42 आहे दुसऱ्या पर्यायामध्ये, पण 42ला 4 भाग जाते म्हणजे हा येणार नाही. चौथ्या ऑप्शनमध्ये काय 55 म्हणजे याला 4 भाग जाणार नाही. आणि ऑप्शन तिसरा म्हणजे इथे किती 88 याला 4 भाग जाईल. म्हणजे आपल्याला आता उरला ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3. ऑप्शन 1ची जर का आपण बेरीज करतो म्हटलं 8, 1, 4, 5, 2 आणि 8 बेरीजले 3 भाग गेला पाहिजे. 8 आणि किती झाले 9 ठीक आहे. 9ले भाग जाते, 5 आणि 4 9 भाग जाते, 8 आणि 2 10 भाग जात नाही. म्हणजे ऑप्शन पहिले होणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक येणार 3. पर्याय क्रमांक 3. 61 एक टाकी तिच्या क्षमतेच्या 1/3 भरल्यानंतर तिच्यामध्ये 80 लिटर पाणी असते ठीक आहे. 1/3 भरल्यानंतर तिच्यात पाणी किती आहे म्हणते 80 लिटर भरलेलं आहे. तर ती टाकी अर्धी भरल्यास पाणी किती, अर्धी म्हणजे 1/2 भरलं तर पाणी किती, साधी गोष्ट आहे. मग आता याचा तिरपा गुणाकार 80 गुणिले किती होणार 1/2 ठीक आहे बरोबर 1/3 गुणिले काय होणार x काढायचा गुणाकाराचा भागाकारात नाही. म्हणजे 80 गुणिला 1/2 गुणिला 3/1 बरोबर x 2 80 ठीक आहे. आणि 4 12 म्हणजे अर्धी टाकी भरली आहे. म्हणजे किती लिटर भरलेलं आहे 120 लिटर पाणी भरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 63 4 फूट इथं लिहिलं आपल्याजवळ 4 फूट दिलेला आहे ठीक आहे. 4 फूट त्यानंतर 5.1/4 इंच ठीक आहे. त्यानंतर अधिक दिलेलं आपल्याला 30 फूट 6 इंच 30 फूट 6 इंच. त्यानंतर दिलेलं अधिक 10 फूट 2 इंच 10 फूट 2 इंच अधिक 3.3/4 इंच ठीक. आता आपल्याला हे सगळं आपले सोडवणं आहे. तर पहा इथं 4 फूट 5.1/4 म्हणजे हा 4 फूटचा जच्चा तसा राहील 5.1/4 जरचा काय होते 0.25 म्हणजे 5 फूट 0.25 इंच म्हणू. अधिक हे झाला तुमचा 30 फूट ठीक आहे. त्यानंतर 30 फूट आणि हे 6 इंच ठीक आहे. 30 फूट आणि 6 इंच अधिक 10 फूट आणि 2 इंच. आणि हे जर का सोडतो म्हटलं तर पहा अधिक 3 जास्त तसे 3/4 म्हणजे किती होते 75 इंच म्हणजे 3 फूट 75 इंच. जर आपल्याला इथे येणार 45 फूट 5 इंच म्हणजे पर्याय क्रमांक 2 45 फूट 5 इंच. क्रमांक 65 राधा आणि राम यांच्या वयातील अंतर 6 वर्षाचे आहे. इथं राधा अधिक आणि राम यांच्या वयातील अंतर 6 वर्षाचे म्हणजे वजा घेतला ठीक आहे. राधा अधिक राम यांच्या वयाची बेरीज किती वर्ष आहे 26. बेरीज आहे म्हटलं म्हणजे प्लस केले. मग आता हे दोघेले जोडून द्या. मग राम आणि राम कटले राधा उरले म्हणजे 2 राधा बरोबर 26 आणि किती झाले 32 म्हणजे राधाचं वय किती आलं राधा बरोबर किती आलं इथं 2 जर भागतो म्हटलं राधा बरोबर किती आलं 16. तर राधाचे वय रामपेक्षा मोठे आहे. मग राधाचे वय रामपेक्षा मोठे आहे म्हणजे हा 16 राधा 16ची आहे. दोघांची बेरीज 26 होती. म्हणजे 26 वजा जर का 16 करतो म्हटलं म्हणजे 10चा कोण आहे राम. मग राधा किती आहे 16ची म्हणजे राधाचं वय किती आहे 16 वर्ष म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 67 1/4 अधिक 16/3 अधिक 1 अधिक 3/4 बरोबर किती ठीक आहे. मग असा प्रश्न इथे 1/4 जसच्या तसा अधिक हे 3 आणि किती झाले 4 आणि 4 आणि 4 कडला हा किती झाला 1 म्हणजे 16/3 भागिले किती येणार 1. इथं काही नाही समजा एकच पकडू हा 1 इकडे जाणार हा इकडे जाणार म्हणजे 1/4 अधिक इथं किती होणार 16/3. याची बेरीज जर का करतो म्हटलं 3 1 3 16 चौक 64 4 त्रिक 12 64 67/12 म्हणजे पर्याय क्रमांक 2 67/12.
66 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी एकूण किती प्रिंट करावे लागतील, म्हणजे खेडे किती लागणार? तर 366 पानाचं पुस्तक आहे. आता तुम्हाला खेड्याचं गणित काढायचं आहे, तर पहा तुमच्यासाठी एक जबरदस्त मी तुम्हाला जुगाड सांगतो. तर तुम्हाला खेड्याचं गणित जर काढायचं असेल तर त्यासाठी एक सूत्र लक्षात ठेवा. तर खेड्यांची संख्या बरोबर 3n-108. ठीक आहे. तर n बरोबर काय होणार? n बरोबर पानं. n बरोबर काय होणार? पुस्तकातील पानं. तर खेड्यांची संख्या आपल्याला माहित नाही, तर n बरोबर पुस्तकातील 366 है ना, 366 वजा 108. 366 वजा 108, 3 गुणिले 366 वजा 108. गुणाकार सायंत्रिक 1808 हातचाला 1, सायंत्रिक 18 19 चिन्ह हातचाला 1, 3 3 9 1 10. 198 वजा 108, 198 मधून 108 गेले तर किती होते? 990. म्हणजे पर्याय क्रमांक 2 990. 69 दोन संख्येची बेरीज 32 आहे. 32 आहे. जर त्यापैकी एक संख्येची 4 पट बरोबर 72 आहे, तर दुसरी संख्या कोणती? पहा, दोन संख्येची बेरीज माहिती नाही, म्हणजे x अधिक y यांची बेरीज किती आहे? म्हणजे 32. त्यापैकी एक संख्या 4 पट एका संख्येची 4 पट बरोबर 72, तो कोणती संख्या घेऊ? म्हणजे समजा आपण 4x ची एखाद्या संख्येची 4 पट बरोबर आहे किती म्हणते? 72. तर x आपल्याला भेटून जाते. x बरोबर किती होणार? इथं 18. तर काय म्हणते? तर दुसरी संख्या कोणती? तर दुसरी संख्या कोणती म्हणते? तर इथं एक्सच्या ठिकाणी आपण 18 लिहिला, बरोबर किती लिहिलं? इथं 32. आपल्याला दुसरी संख्या पाहिजे. दुसरी संख्या जर आपण वजा करतो म्हटलं तर y बरोबर 32 वजा 18 म्हणजे किती? आपल्याला 14. म्हणजे पर्याय क्रमांक 2 14. 71 प्रश्न क्रमांक 71 दोन कार एकमेकांच्या विरुद्ध दिशेने 5.5 किलोमीटर प्रति तास या वेगाने व 6.5 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावते, तर ते किती वेळानंतर एकमेकांपासून 36 किलोमीटर अंतर विरुद्ध म्हणते. तर काय होणार? दोघांची बेरीज होणार. तर इथं काय ते अंतर भागेला काय होणार? वेगन. हे बरोबर काय दर्शवते? वेळ. मग आपल्याजवळ अंतर किती किलोमीटरचं आहे? अंतर आहे आपल्याजवळ 36 किलोमीटर. वेग येणार आपला इथं 6 5 5 10 ची 0 हात चालले का 6 6 12 म्हणजे 12 त्रिक 36 म्हणजे किती तास लागणार? 3 तास लागणार. म्हणजे पर्याय क्रमांक 4 3 तास. प्रश्न क्रमांक 72 म्हणते 10,000 रुपयाची धनराशी पहिल्या वर्षी 5% दराने, दुसऱ्या वर्षी 7% दराने चक्रवाढ व्याजाने दिल्या 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती? पहा, चक्रवाढ व्याजाचा हा जबरदस्त प्रश्न आहे. पहा, तुम्हाला प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल दिलेली आहे किती? 10,000 रुपये. आपल्याजवळ दर दिलेला आहे. पहिल्या वर्षी दर किती आहे? पहिल्या वर्षी दर आहे 5%. ठीक आहे. आणि दुसऱ्या वर्षीचा जे दर आहे ते दिलं आपल्याजवळ 7% दर दिलेला आहे. तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट विचारलेला आहे. ठीक आहे. तर पहा, जबरदस्त प्रश्न आहे. पण आपण जर काही सूत्रांना जर का सोडवतो म्हटलं तर थोडं कठीण जाते सोडवणं. म्हणून याच्यासाठी एक मेथड येते सक्सेसिव्ह मेथड. हे तुम्हाला क्लासमध्ये शिकवले. पहा, जबरदस्त मेथड आहे. यानं तुम्ही कोणते गणित करू शकता. पहा, सक्सेसिव्ह मेथडमध्ये काय बेरीज करा. इथं 5 आणि 7 किती होणार? 12. आता काय करून यायचा गुणाकार 7 5 किती होणार? 35. उजवीकडून 2 नंतर पॉईंट द्या. म्हणजे 2 वर्षाचं 5% व 7% दरांना एकूण व्याज किती होणार? 12.35. मग 10,000चे किती टक्के काढायचे? 12.35. मग 10,000 रुपये काय मुद्दल? 10,000 रुपये मुद्दल म्हणजे किती टक्के? 100%. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 100% म्हणजे 10,000 होते. तर 12.35 म्हणजे किती? आता हा पॉईंट काढतो म्हटलं म्हणजे इथं 2 शून्य म्हणजे 4 शून्य 4 शून्य काढले, उरले किती? 1235. म्हणजे उत्तर काय येणार आपलं? 1235. पर्याय क्रमांक 1 1235. 15,15,15 रुपये हे कसे लिहा लागेल? मग पहा, 15,15,15. आता इथं पर्यायामध्ये दिलेलं आहे 1500 1515. त्यानंतर 10,515,0 1515. त्यानंतर 150000 1515. पर्याय चौथा 150000 1515. आता इथं 15,15,15 म्हणते. मग आता आपल्याला कोटी पाहिजे, 1515 पाहिजे. मग 1515 इथं शेवटी आहे, इथं शेवटी आहे, इथं शेवटी आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 1515 आहे. आता मोजून घेऊ. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10,00,000. इथं काय ते कोटी, म्हणजे एकच कोटी म्हणजे हे कटलं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10,00,000, कोटी. इथं काय होणार? 10 लाख. पण आपल्याला काय पाहिजे? 15 कोटी. हे चुकलं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10,00,000, कोटी, 10 कोटी. आल्या लक्षात? 10 कोटी. हे 10 कोटी म्हणजे काय होणार? 1500 कोटी होऊन जाईल, आहे का नाही? पण आपल्याला 15 कोटी पाहिजे. मग एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख आणि काय झाले? कोटी. म्हणजे 15 कोटी 1515. म्हणजे पर्याय क्रमांक 4. क्रमांक 74 x अधिक 11 अधिक x बरोबर 53. तर x बरोबर किती? मग पहा, आपल्याला 53 काढायचं आहे. तर इथं जर का आपण समजा आपण बेरीज करतो म्हटलं बघा, x अधिक 11 अधिक काय होणार? x बरोबर काय होणार? 53. x आणि x किती होणार? 2x बरोबर
हा 11 जर का आपण वजा करतो म्हटलं 53 वजा 11 म्हणजे 2x बरोबर 3 मधून 1 गेला 2, 5 मधून 1 गेला 4, 42 म्हणजे x बरोबर किती येणार 21 म्हणजे पर्याय क्रमांक 2 21. तो प्रश्न क्रमांक आता 80 पाहू. जर ए हा बी पेक्षा जलद धावतो, ए हा बी पेक्षा जलद धावतो पहा, वेगानं धावतो, जलद धावतो, मोठा आहे, पतला आहे, गोरा आहे, काळा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे. जर का असं जर का आलं तर पहा जो समजा श्रीमंत म्हटलं तर वरतं ठेवायचं, गरीब म्हटलं तर खाली, मोठा म्हटलं तर वरतं, पतला म्हटलं तर खाली, अशा प्रकारे ठेवावं लागेल. पहा ए हा बी पेक्षा जलद धावतो, ए हा बी पेक्षा जलद धावतो, ए हा बी पेक्षा जलद धावतो, परंतु डी एवढा नाही. ए हा बी पेक्षा जलद धावतो परंतु डी एवढा नाही, परंतु डी एवढा नाही. कोण? ए. परंतु डी एवढा नाही, परंतु डी एवढा नाही म्हणजे म्हणण्याचा अर्थ डी कुठे येणार, इथं येणार किंवा इथं येणार. ठीक आहे, डी हा सी पेक्षा जलद धावतो, डी हा सी पेक्षा, इथं कुठंच नाही ना डी, डी हा सी पेक्षा जलद धावतो परंतु बी एवढा नाही म्हणजे डी इथे येऊ शकते, डी इथे येऊ शकते म्हणजे सी इथे येणार, सी इथे येणार. तर सर्वात जलद कोण धावतो, सर्वात जलद कोण धावतो, ए म्हणजे पर्याय क्रमांक 1 ए. क्रमांक 82 तुम्हाला दिलेला आहे. जिल्हा, जिल्हा, गाव आणि तहसील, जिल्हा, गाव आणि तहसील दिलेला आहे. तर आपलं इथं ऑप्शन दिलेले आहे. समजा हा पहिला रंग दिलेला आहे, हा दुसरा पर्याय दिलेला आकृती दिलेली आहे, हा तिसरी पर्याय आकृती आणि आपल्याला दिलेली आहे चौथी पर्याय आकृती. म्हणजे म्हणण्यात जिल्हा, गाव आणि तहसील. तर म्हणण्याचा अर्थ असं होते की सगळ्याच्या सगळ्या तहसील ह्या गावात असते आणि सर्वचं सर्व गाव हे जिल्ह्यात असते. म्हणून हा जसं दर्शवणार तहसील, त्याच्या वरचा भाग दर्शवणार गाव आणि सर्वात वरचा भाग दर्शवणार जिल्हा म्हणजे पर्याय क्रमांक 1 जिल्हा, गाव आणि तहसील. प्रश्न क्रमांक 84, प्रश्न क्रमांक 84, प्रश्न क्रमांक 84 पी, पी हे मोठा बरोबर लहान, इथं क्यू बरोबरचं चिन्ह, मोठं चिन्ह, त्यानंतर यस मोठा बरोबर लहानचं चिन्ह आपल्याला दिलेलं आहे. तर निष्कर्ष आपल्याला क्यू मोठा, टी आणि पी मोठा बरोबरचं चिन्ह आपल्याला आर दिलेलं आहे. तर पहा आता क्यू पासून आपल्याला टी पर्यंत, क्यू पासून जर का आपण टी पर्यंत जातो म्हटलं तर इथं चिन्ह दिलेलं आहे मोठा, तर इथं सुद्धा मनात मोठा चिन्ह आला पाहिजे, मोठा चिन्ह येते म्हणजे उत्तर काय आपलं बरोबर आहे. आता पी पासून आपल्याला आर पर्यंत जायचं, कुठं जायचं आपल्याला पी पासून आपल्याला आर पर्यंत जायचं आहे. पी पासून इथं कोणतं चिन्ह येऊन आलं बरोबर, इथं काय आर, पी पासून आपल्याला आर पर्यंत, पी पासून आर पर्यंत झालेलं आहे. मग पी पासून आर पर्यंत झाले, हे मोठा चिन्ह आहे, हे बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे हे मोठं चिन्ह इथं आलं पाहिजे, मोठं चिन्ह इथं आलं म्हणजे दुसरंही बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय येणार, दोन्ही योग्य. प्रश्न क्रमांक 87 मध्ये शुभम दक्षिणेकडे तोंड करून उभा होता, दक्षिणेकडे तोंड करून, जर समजा आपण अशी आकृती काढतो म्हटलं, शुभम दक्षिणेकडे तोंड करून उभा होता, हे येणार उत्तर, हे येणार दक्षिण, हे येणार पूर्व आणि हे येणार पश्चिम. शुभम दक्षिणेकडे तोंड करून उभा, तो घड्याळीच्या दिशेने 135 फिरला, घड्याळीच्या दिशेनं म्हणजे पहा हे काय ना, इकडची जर का दिशा पकडतो म्हटलं येले का म्हणून आपण घड्याळीची दिशा म्हणू. ठीक आहे, आणि इकडे हे जे मी काळ्या पेनानं काढतो, ठीक आहे, पहा हे जे काळ्या पेनानं काढत आहे हे काय ना घड्याळीची, येले का म्हणून आपण घड्याळीची विरुद्ध दिशा, येले म्हणून विरुद्ध दिशा. तर पहा शुभम काय म्हणते, शुभम घड्याळीच्या दिशेनं 135 गेला म्हणजे इथं होता 135 गेला म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं हे 90 इथं 45 म्हणजे शुभम इथं आला. त्यानंतर तो पुन्हा फिरला आणि घड्याळीच्या विरुद्ध दिशेने 90, घड्याळीच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे कुठे इकडे, इकडे विरुद्ध दिशेने इथं 90 आला. नंतर तो 180 फिरला, घड्याळीच्या दिशेने 180, घड्याळीच्या 180 फिरला, 180 फिरला म्हणजे सरळ कुठं पाठीमागं आला. त्यानंतर पुन्हा तो घड्याळीच्या दिशेने 135, घड्याळीच्या दिशेने म्हणजे इकडे, घड्याळीच्या दिशेने 135 म्हणजे कोणती, इथं येणार दक्षिणेला पुन्हा, व घड्याळीच्या विरुद्ध दिशेने 45, विरुद्ध म्हणजे कुठे इकडे, 45 म्हणजे तो कुठं आला पुन्हा इथं आला. तर हे दिशा कोणती ती आपली आग्नेय दिशा येते म्हणजे पर्याय क्रमांक 1 आग्नेय. क्रमांक 88 सीता समोरून 5वा, सीताचा समोरून कितवा क्रमांक आहे, 5वा क्रमांक सीताचा, म्हणजे सीताच्या अगोदर किती व्यक्ती आहे, 4 व्यक्ती आहे. ठीक आहे, गीताचा मागून 3रा क्रमांक आहे, गीताचा जर का इकडून विचार करतो म्हटलं कितवा क्रमांक आहे, 3रा, म्हणजे हिच्या अगोदर किती व्यक्ती आहे, 2 व्यक्ती आहे. ठीक आहे, 3रा क्रमांक कोणाचा, गीताचा. यांच्या मधात किती व्यक्ती आहे म्हणते 3, मनोज, राम आणि रमेश. तर एकूण व्यक्ती किती, 5 आणि 3 8, 8 आणि 3 किती झाले 11, म्हणजे एकूण व्यक्ती किती झाले 11, पर्याय क्रमांक 1 11. प्रश्न क्रमांक 89, प्रश्न क्रमांक 89, एक कामगार कंपनीत 15 जानेवारी 2016 पासून 2 मार्च 2016 पर्यंत काम करतो, एकूण दिवस किती पाहता, जानेवारी म्हणते 15 जानेवारी, 15 तो जानेवारी म्हणते 2016 पासून म्हणते, काय म्हणते 2016 पासून म्हणते. ठीक आहे, तर काय म्हणते 2 मार्च पर्यंत. मग आता 2016चा कोणता महिना आहे, वर्ष येते लीप वर्ष, मग 15 जानेवारी म्हणजे 31चा महिना असते. आता 15 जानेवारी म्हणते, 15 जानेवारी म्हणते, तर मग आपले 15 जानेवारीच्या पुढे इथं दिवस किती उरले 16, परंतु पासून म्हणते म्हणजे 15 तारीख सुद्धा पकडायला लागेल, म्हणजे इथं दिवस किती होऊन जाईल 17. फेब्रुवारीचा महिने किती झाले 29 आणि हे दोन्हीची बेरीज करतो म्हटलं तर हे झाले 9 2 18 8, हातचा आला 1, 2 2 किती झाले 4, म्हणजे एकूण दिवस किती झाले 48, म्हणजे पर्याय क्रमांक 1.
प्रश्न क्रमांक 90. आनंद बाबूच्या तुलनेत 2.203 पट वेगवान आहे. जर आनंदने बाबूला 80 मीटर धावण्याची मुभा दिली तर दोघं एकाच वेळेत अंतिम रेष ओलांडतात तर धावपट्टीची लांबी किती पहा. आता इथं समजा धावपट्टीची लांबी आपल्याला माहिती नाही, म्हणजे आपण धावपट्टीची लांबी पकडू. इथं एवढी समजा आपण अंदाजी लांबी पकडली तर आनंद बाबूच्या तुलनेत 2.203 पट वेगानं धावते. जर आनंदने बाबूला 80 मीटरची मुभा दिली, मग आनंदने बाबूला 80 मीटरची मुभा दिली म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय आहे की तो आनंद काय बोलला बाबूले, का तू 80 मीटर समोरून धाव, मी मागून धावतो, आहे का नाही. म्हणजे आनंद बोलला बाबूले तू 80 मीटर समोरून धाव, मी मागून धावतो. म्हणजे समजा इथून कोण धावला असेल, समजा इथून बाबू धावला असेल आणि इथून कोण धावला, आनंद धावला. ठीक आहे. हे याला किती मीटरची मुभा दिली म्हणते, 80 मीटरची मुभा दिली. म्हणजे ह्या दोघांच्या मधात किती मीटरचा गॅप आहे, 80 मीटरचा गॅप आहे. ठीक आहे. मग आता काय म्हणते, मग आनंद कुठून धावला, इथून. आनंद कुठून धावला, इथून इथपर्यंत. परंतु बाबू कुठून धावला, इथून इथपर्यंत कोण धावला, बाबू धावला. मग आता हे किती किलोमीटर आहे माहित नाही, म्हणजे आपण पकडू एक्स. ठीक आहे. परंतु वेग किती आहे म्हणते, हे किती किलोमीटरचं आहे माहित नाही, आहे की नाही. हे सध्या हे 80 आहे, परंतु इथून इथपर्यंत टोटल किती आहे आपल्याला माहित नाही. मग बाबूचा वेग किती आहे म्हणते, 2.203 पट वेगवान आहे ना. बाबूच्या तुलनेत आनंद 2.203 पट आहे. जर काही जोडतो म्हटलं 3 दुनी 6, 7 8 म्हणजे किती, 800 तर 3x. हा याचा वेग किती आहे माहिती नाही, म्हणजे हा किती येणार x. याचा वेग x बीचा आणि आनंदचा वेग किती येणार 8.103 आणि याच्या दोघंही मधलं अंतर किती आहे म्हणजे 80 मीटर. मग आता हे जोडून देऊ. इथं 8x/3 अधिक किती होणार x बरोबर किती येणार 80. आपल्याला x ची किंमत काढायची आहे, किती अंतर काढायचा माहित निघन आता आपला. पहा इथं 3 गुणिले x म्हणजे 3x. 8x अधिक किती होते 3x भागिले किती होते 3 बरोबर किती येणार 80. इथं 8 आणि 3 किती झाले आपलं 8x 3x. इथं काही नाही म्हणजे 1 3 1 3 8 1 8. ठीक आहे. म्हणजे इथं बरोबर किती 8 आणि 3 झाले 11x बरोबर किती झाले 3 बरोबर किती झाले इथं 80. याच्यातलं अंतर आहे म्हणते, याच्यातलं काय म्हणते अंतर आहे. अंतर म्हणजे काय होणार इथं वजाबाकी होणार. ठीक आहे. अंतर आहे म्हणते म्हणजे वजाबाकी जर करतो म्हटलं 8 1 8x आणि 3 1 3x भागेला 3 1 3 बरोबर किती येणार 80. मग इथं 3x मधून 8x गेला किती उरणार आपल्याजवळ 5x भागेला 3 बरोबर किती झाले 80. x ची जर का आपण किंमत काढतो म्हटलं तर 80 गुणिले 3 भागेला 5, 5 16 80 म्हणजे 16 तरी किती झाले 48. म्हणजे x बरोबर किती आला 48. म्हणजे x बरोबर किती आला 48. म्हणजे हे किती अंतर असन 48चं आणि हे किती अंतर आहे 80. 80 आणि 48 म्हणजे किती होणार 120 मीटरचं अंतर होणार आपलं. 80 आणि 48 म्हणजे किती होणार 128 मीटरचं अंतर होणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1. क्रमांक 93. गजूकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट बदक आहेत व त्यांचे एकूण पाय 96 आहे तर एकूण मेंढ्या किती पहा. गजूकडे जेवढ्या मेंढ्या आहेत आहे का नाही, मेंढ्या आहेत. मेंढ्या म्हणजे मेंढ्यांचे पाय एकूण पाय किती येणार 4 आणि बदक आणि काय येणार बदक. बदकचे एकूण पाय किती येणार 2, बदकचे पाय येणार 2. जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट काय म्हणते बदक. मग आता हे आपण प्रश्नावरून सोडू. प्रश्न एकूण मेंढ्या किती, जर समजा आपण मेंढ्या पकडल्या 12, एकाले 4 पाय म्हणजे 12 किती झाले 48. म्हणजे 4 काय आपलं 12 काय आहे मेंढ्या, तर त्याच्या दुप्पट काय म्हणते बदक आहे. म्हणजे 12 मेंढ्या असून दुप्पट बदक म्हणजे किती येणार इथं 24. 24 दोन्ही किती येणार 48. म्हणजे एकूण पाय किती झाले 48 आणि 48 किती झाले 96. म्हणजे पर्याय क्रमांक 96 पाय झाले. म्हणजे पर्याय आपला एक काय बरोबर आहे. 5 रुपयाच्या एका नाण्याचे वजन 9 ग्राम आहे. चैतालीकडे असलेल्या 5 रुपयाच्या नाण्याच्या पिशवीत वजन 9 किलोग्राम असेल तर पिशवीत एकूण नाणे किती पहा. आता एका नाण्याचं वजन किती आहे 9 ग्राम आणि एकूण नाणे किती आहे म्हणते, एकूण नाणे आहे 9 किलोग्राम. म्हणजे इले ग्राम करतो म्हटलं म्हणजे इथे झालं 9000. 9 कटला म्हणजे पिशवीत जे नाण्यांचं वजन आहे एका नाण्याचं, म्हणजे एकूण नाणे किती असेल तर 1000 म्हणजे भागीला किती येणार 9000 भागीला 9 म्हणजे किती झाले 1000. म्हणजे पर्याय क्रमांक 4. 97. प्रश्न क्रमांक 97. एका रांगेत ए हा डावीकडून 15वा, बी हा उजवीकडून 18वा, ए आणि बी यांच्यामध्ये 4 व्यक्ती आहेत तर रांगेत कमीत कमी विद्यार्थी किती. इथं प्रश्न काय विचारला शेवटी कमीत कमी. मग कमीत कमी जर का प्रश्न विचारला असेल तर पहा हे कसं करायचं. एकूण इथं काय लिहायचे एकूण लिहायचे. एकूण वजा मधल्याची दुप्पट अधिक काय होणार 2. मग एकूण व्यक्ती आपण मोजून घ्या, जोडून घ्या. एकूण व्यक्ती जर जोडतो म्हटलं इथं 15 व्यक्ती अधिक 18 व्यक्ती अधिक 4. ठीक आहे. वजा काय होणार मधला व्यक्ती किती आहे इथं 4 व्यक्ती, याची काय करायची दुप्पट अधिक काय करणार आपण 2. ठीक आहे. मग इथं जर 8 आणि 4 किती झाले 8 आणि 4 22, 22 आणि 15 किती झाले पहा 8 आणि 4 15, 15 आणि 8 आणि 4 12, 12 आणि 5 किती झाले 1707. ठीक आहे. चला 1 1 2 3 म्हणजे किती झाले 37 वजा 4 दुनी 8, 8 2 किती झाले 10, 10 मधून आपला 37 मधून 10 गेले किती उरून आले 27. म्हणजे एकूण व्यक्ती किती होते 27.
प्रश्न क्रमांक 98, 366 दिवसात विषम दिन किती? पहा आता 366 दिवसात तो काय विचारते, विषम दिन किती? तर विषम दिन दुसरं काहीच नाही, तर विषम दिन म्हणजे एकूण दिवस किती उरतात. तर विषम दिन जर आपल्याला काढायचं असेल तर नेहमी कोणत्याही संख्येला कितीने भाग द्यायचा, 7 जो उरण त्याला काय म्हणून आपण विषम दिन. ठीक आहे. विषम दिन हे कधी 7 पेक्षा जास्त नसते, हे सुद्धा लक्षात ठेवा. जर आपण याला जर का 7 जर का भागतो म्हटलं तर पहा 7 1 7 5 35, उरला किती 1, 7 2 14, उरतात किती शेवटी 2. जे उरले त्याला काय म्हणतो आपण विषम दिन म्हणतो. म्हणजे विषम दिन किती येणार, समजा 2 येणार. म्हणजे क्रमांक 98, प्रश्न क्रमांक 99, 357.107 म्हणजे किती टक्के होय? हे जर का सोडवतो म्हटलं 7 7 49 9 आले 4, 7 5 35, 35 7 5 एक मिनिट. प्रश्न क्रमांक 99, 357.103, तर 7 7 49 9 आले 4. ठीक आहे. इथं 7 5 35, 35 आणि 4 39 आहे ना, 39 9 हातचे आले 3, 7 3 21, 21 आणि 3 किती झाले 24, 24 हे किती झाले 24, म्हणजे झाले किती झाले 2499, 2499 हा प्लस 1 म्हणजे किती झाले हे 2500. 2500 भागेला 7% म्हणजे काय होते, गुणेला 100. हा 0 0 कटला म्हणजे किती येणार 25 7, म्हणजे पर्याय क्रमांक 2.